आज मी तुम्हाला 5 भागाची उपासना आणि 7 भागाची उपासना कशी करायची सांगणार आहे आणि दाखवणार बी आहे। हे बघा, श्रीमद दासबोध, हे सद्गुरु चारित्र्य। तुमच्या घरात पाट असेल तर पाटावरही ठेवलं तरी चालेल। इकडे बघा, माझ्याकडे आहे ना, हा श्री दत्तात्रेय महासिद्धी यंत्र आहे। हे बघा, माळा आहे 108 मण्यांची। आणि इकडे हे बाल संस्कार आहे, मार्गदर्शन। कसं ठेवायचं हे तर तुम्हाला आता दिसतच आहे। पाटा घ्यायचा, पाट्यावर ठेवायचं। पहिला श्री सद्गुरु चारित्र्य ठेवायचं, नंतर श्रीमद दासबोध, इकडे आहे बघा बालसंस्कार मार्गदर्शन, इकडे आहे माळ, आणि त्याच्या साईडला श्री दत्तात्रेय महासिद्धी यंत्र आहे। समर्थ सगळ्यांना, आज बघा मी 5 भागाची उपासना तुम्हाला सांगणार आहे। गेल्या व्हिडिओमध्ये मी म्हणलं होतं की उपासना कशी करायची ते सांगणार आहे। हे बघा, पहिला 5 भागाची। हे बघा, हे आहे प्रार्थना। पहिले तर प्रार्थना म्हणायची। सांस्कृतिक श्लोकाचा मराठी अर्थ: गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा, सद्गुरु साक्षात परब्रह्म, तस्मै श्री सद्गुरुवे नमः। हे काळ्या अक्षरात जे काही लिहिलं आहे ना, हे म्हणलं तरी चालते, आणि हे त्याचा आपल्याला जर अर्थ समजून घ्यायचा असेल तर हे पूर्ण हे सगळं म्हणायचं, हे वाचायचं। हे बघा, एवढं आहे ते। बघा, इथपर्यंत जय जय रघुवीर समर्थपर्यंत ही प्रार्थना म्हणायची। हे झालं। हे बघा, इकडं माळ, ही 108 मण्याची माळ आहे। हे बघा, हे अशी धरायची। जय सद्गुरु जय सद्गुरु जय सद्गुरु जय सद्गुरु, डोळे झापायचे आणि 108 वेळा 108 वेळा ही माळ जपायची, 7 वेळा। हे बघा, जय सद्गुरु 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 जय सद्गुरु। हे बघा, असं धरायचं। जय सद्गुरु 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 जय सद्गुरु। बघा, हे 108 वेळा म्हणायची। मी एक कारण हे असं का करून दाखवलं तुम्हाला, 108 वेळा ही माळ म्हणायची असं, हे असं करून दाखवलं। कारण काय काय लोक म्हणतात कसं करायचं कसं नाही, म्हणून हे करून दाखवलं। हे झालं 2 भागाची उपासना। आता तिसरं,
तिसऱ्या भागाची उपासना श्री सद्गुरु चारित्र ज्ञानविवरण अध्याय 14वा गुरुवर शासन सायदेव प्रसाद नाम. हे पूर्ण 25 ओव्या म्हणायच्या. हे बघा इकडे बघा इथं हे बघा हे 15 हे असं असतं 24 बघा इथं 25 होते इथपर्यंत म्हणायचे 25. हे बघा कुठपर्यंत आहे ते बघा इथपर्यंत म्हणायचं 25. हे झाली 3 भागाची उपासना. चौथे जय जय रघुवीर समर्थ श्रीमत दासबोध. दशक पहिला स्तवन नाम. हे बघ समास पहिला मंगलाचरण श्रीराम समर्थ. श्रोते पुस्तके कोण ग्रंथ काय बोलिले जे येथे श्रवण केले याने प्राप्त काय आहे. ग्रंथनामा दासबोध गुरु शिष्यांचा संवाद. येथे बोलिले विषेद भक्ती मार्ग नविद भक्ती आणि ज्ञान बोलिते. वैराग्याचे लक्षण बहुधा अध्यात्मक निरूपण निरूपिले. भक्तीचे नाही योग देव निश्चय पावती मानव ऐसा आहे अभिप्राव. येथे ग्रंथी मुख्य भक्तींचा निश्चय शब्द ज्ञानांचा निश्चय आत्मस्थितींचा निश्चय बोलिले असे. शुद्ध उपदेशांचा निश्चय संयोज मुक्तीचा निश्चय मोक्षप्राप्तीचा निश्चय बोलिले असे. शुद्ध स्वरूपांचा निश्चय विदेह स्थितींचा निश्चय अल्पप्राप्तपणांचा निश्चय बोलिले असे. मुख्य देवांचा निश्चय मुख्य भक्तांचा निश्चय जीवाशिवांचा निश्चय बोलिले असे. मुख्य ब्रह्मांचा निश्चय नाना मंतांचा निश्चय आपण कोण हा निश्चय बोलिले असे. मुख्य उपासना लक्षण नाना कवित्व लक्षण नाना चातुर्य लक्षण बोलिले असे. मायद्रव्यांचे लक्षण पंचभूतांचे लक्षण करता कोण हे लक्षण बोलिले असे. नाना किंतु निवारिले नाना संयोश छेदिले नाना आकांक्ष फेडिले नाना प्रश्न ऐसे बहुता निरूपिले. ग्रंथगर्भीजे बोलिले अवघीच कुठे गेलं अनुभवले अनुवादले न वंचे की कदा तथापि अवधा दासबोध. दशक फोडणी केला विषद जे दशिकाचा अनुवाद ते दशिका बोलिता. हे असं पूर्ण इथपर्यंत म्हणायचं आहे. मंगलाचरण नाम समास पहिला इथपर्यंत म्हणायचं आहे. जय जय रघुवीर समर्थ हे झाले की म्हणायचं का 5 भागाची उपासना इथे पूर्ण होती. जय जय रघुवीर समर्थ. श्री मनाचे श्लोक. श्रीराम गणाधीश जो ईस सर्व गुणांचा मूळारंभ आरंभ तो निर्गुणांचा नमो शारदा मूळ चत्वार वाचा गमू पंत आनंत या राघवाचा मना सज्जना भक्ती पंथीचे जावे तरी श्री हरी पाविजे तो स्वभावे जनी निंदते सर्व सोडून द्यावे जनी वंदते सर्व भावे करावे प्रभाते मनी राम चिंतित जावे पुढे वैखरी राम आदी वदावा सदाचार हा थोर सोडू सांडू नये तो जनी तोची तो मानवी धन्य होतो. इथपर्यंत 3 श्लोक म्हणायचे. हे झाली 5 भागाची उपासना. असं ठेवायचं. ह्याच्याकडं भोवतीने 3 वेळा फिरायचं. श्री स्वामी समर्थ म्हणायचं. आज माझी 5 भागाची उपासना पूर्ण झाली. तुम्हाला सांगितली माझी 5 भागाची उपासना पूर्ण झाली. श्री स्वामी समर्थ. पुढल्या व्हिडिओमध्ये 7 भागाची उपासना कशी करायची ते सांगते. श्री स्वामी समर्थ. व्हिडिओला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा, कमेंट करा. व्हिडिओ 5 भागाची उपासना कशी झाली कमेंट करून नक्की सांगा आणि बेल आयकॉनला नक्की दाबा म्हणजे तुम्हाला पुढला व्हिडिओ बघायला भेटेल. श्री स्वामी समर्थ सगळ्यांना.